लोकशाही समाजवाद आज जोपर्यंत जनमानसात रुजत नाही आणि त्यातल्या त्यात केवळ एका जातीपुरता बाबासाहेब किंवा संविधान हे ठेवणं किंवा सहजच म्हणून एकदम हळव्यापणानं समाजाच्या भावनांना हात घालायचा आणि ते जाती अभिनिवेश वाढवायचा हा प्रकार नको। राष्ट्रपती पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत किंवा जी सचिवाची पदं आहेत ती नेमकी कुठे आहेत, कोणाची आहेत, कोणी बळकावली आहेत बघा तुम्ही। या सगळ्या गोष्टी निरखून बघितल्या पाहिजे। प्रबोधन गाडगेबाबा महाराजांचं आहे, प्रबोधन गुरुवर्य प्रबोधनराव ठाकरेंचं आहे, प्रबोधन गुरुवर्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, गुरुवर्य एखाद्या समाज शिक्षकाचा आहे, तो कुठल्याही समाजाचा असो। पण होतं काय, दंतकथा सांगणे, अंधश्रद्धा फैलवणे, जातीव्यवस्था मजबूत ठेवणे, वरून एखाद्या धर्माचं प्रचंड प्रचार प्रसार करणे हे वारकरी संप्रदायाला अपेक्षित नाही आहे। नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरामध्ये नॅशनल आवाजच्या या आवाज संवाद कार्यक्रमात तुमचं स्वागत। आज आपण भेटणार आहोत खानदेशात नव्हे तर गुजरात, सुरत, अहमदाबाद, बडोदा या ठिकाणी त्यांचे रियालिटी शो होत असतात आणि समाज प्रबोधनातून, गायिकेतून समाज प्रबोधन करत असतात। फुले शाहू आंबेडकर विचारधारा समाजामध्ये पसरवण्याचं काम जे शख्स करत आहेत त्यांच्याशी आपण आज या संवाद साधणार आहोत। आवाज संवादच्या कार्यक्रमातून त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। बघितलं असेल तुम्ही, अनेक लोक समाज प्रबोधन करत असतात, पण जी टॅग या शख्सकडे आहे, जेव्हा गाणं म्हणतात, गायिकेतून समाजाशी नातं कनेक्ट करतात, अशा माणसाशी आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर मग चला, आज त्यांच्याशी तुमची भेट होणार आहे आणि मी पण एक भाग्यशाली आहे की मी त्यांची मुलाखत घेणार आहोत। तर चला मग, घनश्यामजी तुमचं या आवाज संवाद कार्यक्रमात तुमचं स्वागत। सर जय भीम सर, जय कांशीराम, जय शिवराय। खानदेशात तुमचं एक नाव आहे, खानदेश सोडून सुरत, अहमदाबाद, बडोदा तुमचं रियालिटी शो होत असतात। काय सांगाल तुम्ही? सामाजिक प्रबोधन तुम्ही आत्मसात करून समाजाला दिशा देण्याचं काम करतात, प्रबोधनाचं काम करतात। काय सांगाल तुम्ही? सामाजिक चळवळीचं भान ठेवून तुम्ही समाजाशी एकरूप झालेला आहात, काय सांगाल तुम्ही? खरं म्हणजे लोकशाही समाजवाद आज जोपर्यंत जनमानसात रुजत नाही आणि त्यातल्या त्यात केवळ एका जातीपुरता बाबासाहेब किंवा संविधान हे ठेवणं किंवा सहजच म्हणून एकदम हळव्यापणानं समाजाच्या भावनांना हात घालायचा आणि ते जाती अभिनिवेश वाढवायचा हा प्रकार नको। प्रबोधनाचा अर्थ आहे की लोकशाही समाजवादाबरोबर गुरुवर्य बाबासाहेब आंबेडकरांना जी आर्थिक लोकशाही अपेक्षित होती ती अजून साध्यच झाली नाही आहे। तुम्ही बघा की अलीकडे टी व्हीला आपण जर बघितलं की राज्यपाल असो की राज्यसंस्था असो की केंद्र सरकार असो, लोकशाही, आर्थिक लोकशाहीसाठी या लोकांनी काय प्रयत्न केला प्रामाणिकपणे हे चळवळीच्या सांस्कृतिक धोरणदारांनी, राजकीय नेत्यांनी, विचारवंतांनी हे तपासलं पाहिजे। आणि त्यात कवींवर खूप मोठी जबाबदारी आहे। कारण मी तुम्हाला सांगतो की गुरुवर्य बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 38 जेव्हा लिहिलं मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार, तर त्यांचं एक वाक्य आहे, द स्टेट शाल स्ट्राइव्ह टू प्रपोज ॲज रिकलेक्ट द सोसायटी। या समाजाला एक आर्थिक कल्याणकारी राज्य तुम्ही दिलं पाहिजे, टू स्ट्राईव्ह केलं पाहिजे। हे गुरुवर्य बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्ट्राईव्ह शब्द वापरला की प्रत्येक राज्यसंस्थेनं ही धडपड केलीच पाहिजे की आर्थिक लोकशाही का प्रस्थापित होत नाही। आणि या आर्थिक लोकशाहीकडे जोपर्यंत तुम्ही आम्ही बारकाईनं बघत नाही, त्यासाठी आम्ही झगडत नाही। जर आर्थिक लोकशाहीवर काम केलं असेल ना तर त्या सरकारचं तुम्ही वावा करा, जर केलं नसेल तर त्याला जाब विचारा। ह्या गोष्टी जोपर्यंत रुजत नाही तर ही प्रबोधनाची जी आवर्तन आहे ते पूर्ण होणार नाही असं मला वाटतं। बरं, एखादी अनुभव सांगा तुमचा। तुम्ही सातत्याने काम सुरू आहे आणि म्हणजे खंड नाही पडलेला, तर तुम्ही आजपर्यंत कसा अनुभव राहिला तुम्ही समाज प्रबोधनाच्या माध्यमातून? एक मला की एक आनंद असा की मी एका जातीपुरतं मर्यादित राहिलो नाही। सगळ्यात जास्त मराठा वर्ग, राजपूत, सोनार
मला माझे कमर्शियल शोज मुळात सुवर्णकार समाजाने सुरू केले. आणि तुम्हाला सांगतो की देवा तुझा मी सोनार नावाचं एक पुस्तक आहे जे 1983ला प्रकाशित झालं होतं. विसूबाई दाभाडे ते एक लेखक होते की त्यांनी त्या पुस्तकात जे काही मांडणी केली आहे की आता ज्या भटाळलेल्या जे कीर्तनकार आहेत किंवा प्रबोधनकार आहेत याच्या पलीकडे जाऊन की हे भटाळलेलं पण किंवा तुमचं कीर्तन हे असं नाही आहे, तर जाती व्यवस्था निर्मूलन करणं आणि माणुसकीची प्रस्थापना करणं हा विचार 1983ला म्हणजे जो 12व्या शतकातला बसवेश्वरांचा जो विचार आहे तो देवा तुझा मी सोनार या पुस्तकात विसूबाई दाभाडे सांगतात. आणि ह्याच पुस्तकाची समीक्षा गंगाधर गीतेंनी आपल्या संदर्भात केली. मला आनंद वाटतो शिदेसाहेब की मी हेच पुस्तक माझ्या प्रस्तावनेसह माझ्या दीर्घ प्रस्तावनेसह पुनर्प्रकाशित करतो. हो, आणि त्याला ISBN नंबर वगैरे सगळ्याच गोष्टी मिळत आहेत. या छोट्या गोष्टी आहेत पण मी ह्या प्राणपणानं आणि तळमळीनं करतोय आणि त्या मी कराव्यात हाही माझं कर्तव्य आहे आणि मी ते करतोय सर. आणि त्यात मी सध्या मानवी हक्क अधिकारावर माझा अभ्यास मांडतो आणि मुळात एक गायक म्हणून जी प्रतिमा आहे ती समाजाने स्वीकारलीच. पण माझा एक अनुभव असा आहे की मी एकाच जातीपुरता नाही राहिलो. मला सर्व जातीची धर्माची लोक मला बोलवायला लागली. हे माझं यश आहे असं मला वाटतं आणि त्या स्वरूपात मी समाधानी आहे. पण अजूनही माझा संघर्ष सुरू आहे आणि हे रात्र अहोरात्र करायचं आहे. लॉकडाऊनचा जरी पिरियड होता तरी मी माझ्या फेसबुकच्या पेजवरून माझ्या यूट्यूबच्या पेजवरून मी माझं काम करत राहिलो आणि याही पुढं करत राहील. माझं म्हणणं की प्रत्येक तुमचा श्वास आहे ना तो सर्जनतेचा असावा, तो नवनिर्मितीचा असावा. विद्रोह याचा अर्थ काय की ज्या रूढी परंपरा आहे त्यांना तुम्ही विरोध कराच, पण नवनिर्मितीसाठी तुम्ही काय करतायत हाही एक विद्रोहाची एक सकारात्मक बाजू आहे आणि ती समजून घेतली पाहिजे. तुम्ही एखादी शोला गेलात आणि एखादी शो तुम्ही अटेंड करत आहात किंवा एखाद्या गायिकेतून त्या गायिकेच्या माध्यमातून लोकांचं तुमच्याशी जी नाड जुळली, एखादी गायन आमच्या प्रेक्षकांना गाऊन दाखवा. म्हणजे मला कळत नाही तुम्ही काय तो कार्यक्रम स्पेशल तुम्ही घ्या मी चॅनलच्या माध्यमातून मी म्हणेन, कारण त्याला एक संगीतचा बाज असतो, त्याला एक मूड असतो, एक ट्यून असतो. एक छोटासा पहिला मुकडा तरी म्हणून दाखवा आमच्या गायक. म्हणजे आपले तो म्हणजे ठीक आहे हरकत नाही, कारण मुलाखत आणि वैचारिकता या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुमची ही अट मी मान्य करतो. तुम्ही माझे बालपणाचे मित्र देखील राहिले आहात. तर मी एक लाईन ऐकवतो की काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती रे त्या भीम प्रतापाने. धन्यवाद. थँक्यू घनश्यामजी. दुसरा प्रश्न आहे की आरक्षणाच्या बाबतीत एक मोठं पीक आलेलं आहे जो तो म्हणतो आम्हाला आरक्षण पाहिजे. धनगर म्हणतात आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा म्हणतो आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला आरक्षण पाहिजे. तर आरक्षण हे मुळात हे गरिबी हटवा कार्यक्रम असू शकतो? नाही, तुमचा जो प्रश्न आहे ना त्याचा जो झोत आहे तो चुकीचा असं मला वाटतं. मला माफ करा रवीजी की गरिबी हटाव तो संदर्भ वेगळा आहे. आरक्षणाचा अर्थ की तुम्हाला संवैधानिक प्रतिनिधित्व असा कार्यक्रम असू शकतो का? नाही, ही गरिबी हटाव ही जी घोषणा होती ना सर ही गांधीच्या काळातली होती. इंदिरा गांधी जेव्हा सत्तेवर आल्या तेव्हा आरक्षण मिळणं नाही, गरिबीचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही. हेच सांगायचं आहे मला. संबंध नाहीये आरक्षणाचा आणि गरिबीचा संबंध नाहीये. तर तुम्हाला संवैधानिक प्रतिनिधित्व मिळणं याचं नाव आरक्षण आहे आणि ते सामाजिक स्तरावर सगळ्या जाती धर्मांना मिळालं का? माझं तर मत आहे या चॅनलच्या माध्यमातून की राष्ट्रपती पदापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत किंवा जी सचिवाची पद आहेत ती नेमकी कुठे आहेत, कोणाची आहेत, कोणी बळकावली आहेत बघा तुम्ही. या सगळ्या गोष्टी निरखून बघितल्या पाहिजे. काय होतं की आम्ही गुरुवारी बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिनिधी दिल्या. आम्ही आरक्षणाचा लाभ सोडावं पण आम्ही विज्ञानवादाची चटक जी घेतली, बुद्धिवादाची चटक घेतली, त्यातून आम्ही पुढे येत गेलो. आम्ही रूढी परंपरा फेकून दिल्या, लाथाळल्या त्या. हे जोपर्यंत इथल्या तळागाळातल्या जाती व्यवस्थेतल्या ज्या म्हणजे जो काही घटक आहे याला जोपर्यंत हे लक्षात येत नाही की आरक्षणाचा अर्थ हा संवैधानिक प्रतिनिधित्व मिळणं आहे मला हे तर ते गरिबी हटवासारखा कार्यक्रम नाही आहे. आणि छत्रपती श्रीमंत शाहूराजांना आरक्षणाचा जो संदर्भाचा जो अभ्यास आहे तो जो व्यापकत्व आहे हे अलीकडच्या लोकांना आहे का? तर माझं म्हणणं नाही आहे. जर ते असतं तर तुम्ही नवी सरंजामशाही स्वीकारली नसती. जुनी सरंजामशाही असो की नवी सरंजामशाही असो तिच्यातली पुसटशी रेषा जरी पुसली तरी ती सारखीच आहे. म्हणजे सरंजामशाही जशीच्या तशी ठेवा आणि वरून आरक्षण द्या याला माझा विरोध आहे. की तुम्ही मागासलेपण जे आहे ते माननीय सर्वोच्च न्यायालय
आणि राज्यघटना ज्या स्वरूपात तुम्हाला व्यक्त करायला लावते त्या स्वरूपात तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. हा एक सरळ सरळ मार्ग आहे. पण मुद्दा असा आहे की तोही तसाच खरा आहे की सामाजिक घटकाच्या बाबतीत तुम्ही जर मागासवर्गीय आहात हे सिद्ध करा आणि घ्या आरक्षणाचे लाभ. पण शिंदेसाहेब, मला एक प्रश्न असा आहे की खाजगीकरण आणि उदारीकरण आणि जागतिकीकरण यांनी सगळ्या नोकऱ्याच सत्यानं सोडवून ठेवला आहे. तर आरक्षणाचं मी म्हणतो एक जो काही मुद्दा आहे तो मुळात दिशाभूल करण्यासारखा मुद्दा आहे. त्यावर म्हणजे खाजगीकरण आणि उदारीकरणाला विरोध न करता आरक्षणाचा हक्क मागायचा म्हणजे काय राहिलंच काय. तर हे सगळे जे मुद्दे आहेत ते बारकाईने तपासले पाहिजेत असं मला वाटतं. आणि पुन्हा मुद्दा हाच आहे की आर्थिक लोकशाही तुम्ही कशी स्थापन करता, आर्थिक लोकशाही तुम्ही कशी निर्माण करता, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सरजी, समाजामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक प्रबोधनाची चळवळ चालवता असं स्वतःला म्हणून घेतात. स्वतःला असं म्हणून घेणारे अनेक प्रकारचे त्यांच्यात दोष असू शकतो किंवा दोष निर्माण झालेले आहेत. लोक त्यांना दोषी ठरवत आहेत, कॉलर टाईट करून पुढे चालतात की आम्ही समाजाचं काम करतो. अनेक लोक आहेत समाजामध्ये, अनेक लोक प्रबोधनाचं काम करतात. इंदोरीकर महाराज असेल, सत्यपाल महाराज असतील आणि कोणी सूर्यवंशी वगैरे असतील. तर यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय साम्य वाटतं तुम्हाला, तुम्ही काय सांगाल आजच्या दिनी? 1 ऑगस्ट 1938ला गुरुदेव बाबासाहेबांनी कुलाबाला एक संत परिषद घेतली होती आणि गुरुदेव बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः खंत व्यक्त केली, चिडले होते बाबासाहेब. बाबासाहेब म्हणाले की कीर्तनकारांनी विज्ञानवाद आणि बुद्धिवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद आणि प्रतिते समुत्पाद ही विचारधारा म्हणजे 2 विचारधारा आहेत लक्षात घ्या. एक धर्म, काम, मोक्ष ही एक विचारधारा आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही एक विचारधारा. पण आपण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व जेव्हा पेरतो तेव्हा त्याच्यात व्यापकत्व असतं, त्याच्यात विश्वबंधुत्व असतं. हे विश्वबंधुत्व हा जो प्रवाह आहे, ह्या प्रवाहाला बुद्धिप्रामाण्यवादची जोड जर दिली त्याला एक साहित्यिक सौंदर्यता येते, जीवन सौंदर्यता येते आणि गुरुदेव बाबासाहेब आंबेडकरांना तेच अपेक्षित होतं. पण होतं काय, दंतकथा सांगणे, अंधश्रद्धा फैलवणे, जातीव्यवस्था मजबूत ठेवणे, वरून एखाद्या धर्माचं प्रचंड प्रचार प्रसार करणे हे वारकरी संप्रदायाला अपेक्षित नाही आहे. मुळात वारकरी संप्रदायाची जी मूळ प्रेरणा आहे, जी पूर्वपीठिका आहे, ती 12व्या शतकातल्या वचन साहित्यातली आहे. लक्षात घ्या, 12व्या शतकामध्ये जे महात्मा बसवेश्वर होऊन गेले की ज्यांनी गौतम बुद्धाचा विचार हा व्यापकपणे स्वीकारला आणि तो राबवला. प्रबोधनाची जर मोठी चळवळ भारतामध्ये कुठे असेल तर ती 12व्या शतकातली होती, बुद्धानंतर, भगवान बुद्धानंतर. म्हणजे सम्राट अशोकाने ती केलीच. पण 12व्या शतकामध्ये ज्या महात्मा बसवेश्वरांनी केलं ते वचन साहित्य आपल्यापर्यंत येऊन पोचतं. गुरुदेव बाबासाहेबांच्या काळात सुद्धा गोपाळ वलंकर नावाचे एक मोठे संपादक आणि अभंग रचना करायचे ते. तर त्यांचं विठाळ विध्वंस नावाचं एक पुस्तक आहे, ते अजूनही दुर्मिळ आहे. त्या पुस्तकावर चर्चा होत नाही. पण जे आता अलीकडे काय झालं की कीर्तनकारांनी म्हणजे काही तथाकथित कीर्तनकारांनी पोठार्थी तो प्रश्न निर्माण केला. पोठार्थी, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, सांगितले नाही बहुमता पण मानिले नाही बहुमता. तर मानिले नाही बहुमता याचा अर्थ असा की लाफ्टर शो केला आहे काही लोकांनी. दादा कोंडकेच्या स्टाईलमध्ये लोक प्रबोधन करतात काय, हसी मजाक करतात काय, हे याला ते स्वरूप नाही आहे. तुम्ही प्रबोधनाच्या नावाखाली लाफ्टर शो करत असाल. मी सरळ इंदुरीकर महाराजांचं नाव घेतो. इंदुरीकर महाराजांना चळवळ किती समजली वारकरी संप्रदाय हा मला प्रश्न आहे. पण त्यांच्या प्रबोधनातून जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था हीच मजबूत राहिली. आणि त्यांचं तुम्ही कीर्तन बघा, ते प्रत्येक वेळी श्री दाक्षिण्यावर त्यांचं म्हणजे अतिशय विसंगत असं त्यांचे विचार असतात. तर अशा लोकांना काय होतं की जो सामान्य रसिक असतो, जो ऐकणारा, जो श्रोतवर्ग आहे, त्याला सामाजिक भान नसतं. पण तो लाफ्टर शोच्या निमित्तानं, हा लाफ्टर शोच आहे लक्षात घ्या. लाखो करोड रुपये द्या, लाखो रुपये द्या, गाडी करा, त्यांना बोलवा, या पद्धती. हे प्रबोधन नाही आहे. प्रबोधन गाडगेबाबा महाराजांचं आहे, प्रबोधन गुरुवर्य प्रबोधनराव ठाकरेंचं आहे, प्रबोधन गुरुवर्य बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, गुरुवर्य एखाद्या समाज शिक्षकाचा आहे, तो कुठल्याही समाजाचा असो, जो विज्ञानवाद, बुद्धिवाद आणि जातीव्यवस्था निर्मूलनाचं काम करेल, वर्णव्यवस्था निर्माण करणे. सगळ्यात महत्त्वाचा पुन्हा तोच मुद्दा की लोकशाही, आर्थिक लोकशाही निर्माण करण्यासाठी, पुनर्स्थापनेसाठी जो सजगपणे काम करेल तेच खऱ्या अर्थानं प्रबोधन असतं. मी सतपाल महाराजांचा उल्लेख करीन, मी आदरणीय तुषार सूर्यवंशी महाराजांचा उल्लेख करीन आणि त्यातल्या त्यात आपली गायकही कुठं चांगली येतो. आपली गायक, मला माफ करा, मी नावं घेतो धडधड, की जाती अभिनिवेश निर्माण करणं, भावनांशी खेळणं, याला मी चळवळ म्हणत नाही. प्रबोधनाचा अर्थ असा आहे की संविधानाचा मानवी हक्क अधिकारांचं मूल्य
आणि त्या मूल्य प्रस्थापनेसाठी तुम्ही काय धडपड करतायत, तुम्ही संविधान कितीदा वाचतायत. कारण प्रत्येक वेळी आता बघा, मी तुम्हाला माझी गोष्ट करतो की भारतीय संविधानाविषयी ग्रॅनियल नावाचा एक मोठा तत्त्वज्ञ होऊन गेला, तर अजूनही आहेत. तर त्यांचं द इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरचं एक पुस्तक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर ते म्हणतात की हे निव्वळ कायद्यांचा आणि कलमांचा संग्रह नाही आहे, तर तो संग्रह आत्तापर्यंत आलेल्या मानवी हक्क अधिकाराच्या लढ्याचा तो पूर्णविराम आहे. आणि त्याचा प्रत्येक जो कलम आहे गुरुवारी बाबासाहेबांनी स्थापन केलेलं, ते तुम्ही वाचा. आपण काय करतो की आत्तापर्यंत ज्या 100च्या वर ज्या घटना दुरुस्त्या झाल्या, आपला विरोध हा घटना दुरुस्तीला असला पाहिजे, घटना दुरुस्तीला, घटनेला नाही. पण मुद्दा काय होतो की आपल्याला घटना दुरुस्ती आणि घटना यातलं जे साम्य आहे ते कळत नाही. ज्यावेळेस 18 जून 1951ला पहिली घटना दुरुस्ती झाली, ती इतकी भयावह होती, तुम्हाला सांगतो शिंदेसाहेब, की पूर्वी आरिष्टे फक्त म्हणजे घटनेमध्ये जे परिष्ठ होती ती 8च होती, पण ती 9 करण्यात आली. आणि जेव्हा घटनेची पहिली दुरुस्ती करण्यात आली 18 जून 1951ला, तो 283 कायदे नव्याने करण्यात आले. आणि त्यात घटनेचं कलम 32ही निष्फळ झालं, म्हणजे 31चाही समावेश केला आणि 9च्या परिष्ठेमध्ये टाकण्यात आलं. आणि याच्यामुळे काय झालं की भारतीय संविधानाचं जे काही बळ आहे ते कमी झालं. शेतकऱ्यांसंदर्भात गुरुवारी बाबासाहेबांनी, तुम्हाला सांगतो की कमाल जमीन धारणा आणि त्यावरील उपाय हा बाबासाहेबांचा एक लेख आहे, पुस्तकच आहे, 1918ला आलेलं. गुरुवारी बाबासाहेब आंबेडकरांनी 1918 ते 1946 पर्यंत शेतकरी आणि शेतकरी वर्गासाठी, शेतकरी वर्ग कोण आहे हो, ओबीसी वर्ग आहे, आजचा तमाम मराठा वर्ग आहे, या मराठा वर्गासाठी गुरुवारी बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड म्हणजे काहीतरी 15 वर्ष 20 वर्ष त्याच्यावर संशोधन केलं, त्याच्यावर ते पुस्तकं काढली. पण ती पुस्तकच आपण वाचत नाही मुळात. कारण शेतीला जर केंद्राच्या आधिपत्याखाली आणलं असतं, त्याला जर सरकारी दर्जा दिला असता, तर आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडल्या नसत्या. आणि मुळात पुन्हा कीर्तनकारांचा विषय येतो, पुन्हा असा धुळमिळ करत की गुंतागुंत जी वाढवली, आज जे आत्महत्येचे प्रमाण जे वाढले, यामागचं कारण केवळ तो धर्म आहे की जो धर्म अंधश्रद्धा, प्रारब्ध, नशीब यावर जो जोर देतो. त्यामुळं हा जोर देणारा धर्म माणसाला प्रयत्नवादी करत नाही, आणि प्रयत्नवादी न झाल्यामुळं माणूस निराश होतो, आणि निराश झाल्यामुळं तो आत्महत्या करतो. हे सगळे कारण आहेत. मी काय करतोय की मी नव्यानं कीर्तनाच्या प्रवाहातसुद्धा उडी मारतोय. आणि सगळ्यात मोठं टार्गेट म्हणजे ही जी लबाड लोकं आहेत जी कीर्तनाच्या नावाखाली पैसे लुटतायत आणि भोळ्या बाबड्या बहुजन समाजाला दिशाभूल करतायत. अहो नुसतं निव्वळ ढोंग आहे, निव्वळ ढोंग. या ढोंगीपणावर गुरुवारी प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या खंड 5व्यामध्ये पान नंबर 292वर आणि 262वर जे कडाडून विरोध केला आहे भिक्षुशाहीवर आणि वैचारिक त्या वैदिक परंपरेवर, तर ते या जगात म्हणजे कोणीच केलं नसेल, एवढं भयावह आहे. मुद्दा असा आहे की सत्याला सत्य म्हणणं आणि खोट्याला खोटं म्हणणं यासाठी सुद्धा धाडस लागतं. आणि ते धाडस गुरुवारी प्रबोधनकार ठाकरे यांनी जपलं होतं, आणि ते आपणही जपावं, आणि ते जपण्याचा मी सुद्धा प्रयत्न करतोय. आज 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिवस. बाबासाहेब आंबेडकरांना काय अपेक्षित होतं आणि तुम्ही काय सांगाल? ही सगळ्यात मोठा म्हणजे आज 14 ऑक्टोबर जेव्हा उगवला आज सकाळी, मी तुम्हाला सांगतो प्रत्येक कलावंत हा संवेदनशील असतो, आणि संवेदनशीलता हीच विद्रोहाला जन्म देते. विद्रोहातून विरोध, विरोधातून विद्रोह, आणि विद्रोहातून पुन्हा संवर्धनता, सर्जनता, आणि सर्जनतेचा जो भावनिक वेध आहे वैचारिक पातळीवरचा, तो भावनिक वेध वैचारिकच्या पातळीवर जो घेतो ना आपण, त्या वेध घेणाऱ्या प्रवृत्तीला मी वामनदादा कर्डकांचं साहित्य म्हणतो. आणि वामनदादा कर्डकांनी मुळात तेच दिलं. अभिनवशी गाणी नव्हती त्यांची, अभिनवशी गाणी नव्हती. तर मुळात वामनदादा कर्डकांना बुद्ध धम्म कळतो, तुम्हा आम्हाला कळतो, पण मुळात आज जेव्हा मी उठलो आणि सकाळी जेव्हा बुद्ध धम्मावरची गाणी ऐकली, मी रोजच ऐकतो, पण आज मला एकदम निराशा, म्हणजे मला खूप निराश वाटलं, खूप पराभूत असं. हा एक अपयश आहे आपलं की बुद्धिवाद प्रामाण्यवाद या वाढवण्यासाठी तुम्ही आम्ही काय करतो, तर मी आणि तुम्ही या सगळ्यांनी मिळूनच हा संघर्ष केला पाहिजे. कारण बुद्ध धम्म हा केवळ एक नीतिपूर्ण जीवनाची पायवाट नाही, तर तो इथल्या शोषणाविरुद्धचा सुद्धा एक प्रहार आहे, तो हुंकार आहे. आणि विद्रोहाचं दुसरं नाव धम्म आहे. म्हणजे एक वेळेस पुनर्स्थापना जी करायची होती बाबासाहेबांना, की विचारांची पुनर्स्थापना, तर सम्यकवादी विचारसारणा, समतावादी विचारसारणा सरणी ही गुरुवारी बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होती. आज धम्माचा जेव्हा आपण सिंहावलोकन करतो धम्म वाटचालीचा, त्यावेळेस आपल्याला अपयश आलेलं असतं.
आणि आज खरंच मोठं अपयश आहे की राज्यपालासारखी मंडळी की जी अशा प्रकारे वक्तव्य करते, धर्मनिष्ठित वक्तव्य करते एका विशिष्ट धर्माची, तर हे सगळं म्हणजे भयावह आहे आणि हे येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. आजचा काळ हा धम्माचं सिंहावलोकन करत असताना धम्म एक जबाबदारी आहे आणि धम्म ही एक वैचारिक प्रतिबद्धता आहे. ती 22 प्रतिज्ञेशी तर प्रतिबद्ध आहेच, पण विज्ञानवाद आणि पुन्हा मी सांगतो की आर्थिक लोकशाही जोपर्यंत पुनर्स्थापित आपण करत नाही तोपर्यंत धम्माला चांगले दिवस येणार नाहीत. धम्मासाठी विज्ञानवाद पेरणं, विज्ञानवाद समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. सामाजिक चळवळीत आणि आपल्या राजकीय चळवळीत आपले राजकीय आपण अपयशी आहोत. राजकारण आपल्याला कळत नाही किंवा आपण समजून घेत नाही असं वाटतं तुम्हाला? साहजिक आहे, तसंच आहे. माझं म्हणणं आहे की ज्या मंडळींनी धोरणी मौन धरलं आहे, धोरणी मौन, मी तर एका मताचा आहे की मान्यवर काशीरामजींनी जे नातं दिलं ते वैचारिक नातं दिलं. रक्ताच्या नात्यापेक्षा वैचारिक नातं तुम्ही किती स्ट्रॉंगपणे निभावलं याला महत्त्व आहे. तुम्ही बघा, मी म्हणजे त्या संदर्भात मान्यवर काशीरामजींचं उदाहरण घेईन की त्यांना जेवढं सामाजिक आणि राजकीय चळवळीची जे न्यूक्लियस त्यांना जे मनापासून कळलं आणि ते त्यांनी राबवलं. कास्ट इन इंडिया किंवा एलिनेशन ऑफ कास्ट या पुस्तकांचं ज्यांनी तंतोतंत पालन केलं असं मला उदाहरण दाखवा. महाराष्ट्रात उदाहरण दाखवा, भारतात उदाहरण दाखवा. त्याला अभिनिवेश नव्हता, त्याला एक सौम्यपणा होता, पण सौम्यपणा असताना सुद्धा त्या कार्यकृतीला आविष्कार देण्याचं धाडस होतं, ती कृती करण्याचं सामर्थ्य होतं. आणि हे सामर्थ्य आजच्या नेत्यांमध्ये आहे का, हा चिंतनाचा विषय आहे. पण जरी असं असलं तरी ही प्रबोधनाची प्रक्रिया आहे, ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि या प्रक्रियेसाठी आम्ही प्रामाणिकपणे काय करतो हे महत्त्वाचं आहे. रोज आपण आरशातून उठल्याबरोबर आपण आरशात आपलं तोंड बघतो, बाबा रे तू आज काय केलं आंबेडकरी चळवळी, बहुजनवादी चळवळीसाठी, धम्माच्या रिकन्स्ट्रक्शनसाठी तू काय नेमकं करतोय हे मला सांग. ही प्रतिबद्धता म्हणजे केवळ एका धम्मासाठी नाही, तर ही एका नव्या विश्वाच्या निर्मितीची ही प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेसाठी आम्ही दूर पळून चालणार नाही आहे किंवा जॉन पॉल सार्थचा जो पलायनवाद आहे तो स्वीकारून चालणार नाही आहे. तर आम्हाला खंबीरपणे आंबेडकरवाद आणि आंबेडकरिझम याच्यासाठी आपल्याला कटिबद्ध व्हावं लागेल. हाच तो नवा विचार आहे. आज तिसऱ्या महाविद्यालयाचे पडसाद उमटत असताना धम्माकडे पुन्हा एकदा थिओसॉफिकल विचारानं आपल्याला केंद्रित होण्याची गरज आहे. आणि ते विचार आपण जनमानसापर्यंत कितपर्यंत नेतो. तुमच्यासारखे चॅनलचं आज मी तुमचं खूप अभिनंदन करतो शिंदेसाहेब की तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यापक पद्धतीनं एका संदेशभूमीवर तुम्ही सगळं जगात आपला संदेशभूमीचा हा सगळा अधिष्ठान तुम्ही खऱ्या अर्थानं मांडतायत. तुमचं खरंच मी मनापासून कौतुक करतो. 2-4 दिवसापूर्वी एक प्रेस झाली, प्रेसमध्ये दलित नेता आलेला होता. दलित नेत्याने सांगितलं की युवकांचं 4थं पर्व सुरू झालेलं आहे. या 4थ्या पर्वावर तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? 4थं पर्व नक्की सुरू होईल. आणि का होऊ नये, कारण आज जो मोबाईल आहे किंवा मोबाईलायझेशन झालेलं जे जग आहे ते होईलच सुरू. कारण तो आंबेडकरी चळवळीचं 4थं पर्व सुरू झालेलं हो होईल ना, सुरू झालं ते सुरू. ते आता म्हणतायत परवा, ते म्हणतायत. पण माझं म्हणणं ते सुरू झालंय कधीच. कारण बघा, सरंजामशाही जी विचारधारा जी असते ती एक चौकट प्रत्येक माणसाला पुरवत असते. काय की तुम्हाला एखादा सामान्य जो माणूस असतो त्याला ही विचारांचं विद्रोह त्याला अपेक्षित नसतो. तो म्हणतो की मला चांगला माणूस म्हणा, या त्या शैलीत त्याचं वागणं असतं. पण तो ती जबाबदारी स्वीकारायला तयार नसतो. त्याला मिळतात ही आयती विचार शैली जी मोबाईलमधून मिळते, वर्तमानपत्रातून मिळते. त्याला विद्रोह करायचा नसतो, त्याला समाजात चांगला माणूस म्हणून वागायचं असतं. जबाबदारी नको असते. जबाबदारी आली की तिथं कटिबद्धता आली, कटिबद्धता आली की माणसाची कर्तव्य आली, कर्तव्य आली की मग पुन्हा संविधान आलं. तर ही जे जनसामान्य माणूस तो कुठल्याही जाती धर्माचा असो, त्याने जरी पाठ फिरवली तरी त्याला ह्या परिणामांची, या सरंजामी विचारधारेची, या धर्मांधतेची आणि या मूलतत्ववादाची त्याला परिणाम भोगावीच लागतील. आणि ही परिणामी तरी भोगायची नसतील त्याच्या पिढीला, त्याला उद्ध्वस्त व्हायचं नसेल तर त्याने या नवविचारांचं स्वागत केलं पाहिजे. आणि सरळ माझं म्हणणं आहे की आता रॅशनल जी विचारधारा आहे ती प्रत्येकाला स्वीकारणं मस्ट आहे, ती गरज आहे. कारण रूढी आणि परंपरा या घेऊन तुम्ही जास्त काळ जगू शकत नाही. कारण नवयुग हे नवविचारांची तुम्हाला पुन्हा पुन्हा आळवणी देते, पुन्हा पुन्हा हाक मारते. ते झालं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. त्यामुळं पर्व वगैरे नाही तर आयती मतं जशी युवकांना नको आहेत, कारण तो सुद्धा तर विचार करायला लागला आहे, तो सुद्धा विचारांच्या प्रवृत्तीत स्वतःला झोकून देतो आहे. आणि त्यालासुद्धा हा संकुचितपणा, हा विशिष्ट धर्मांचा कोतेपणा त्याला नको आहे. त्याला व्यापकत्व हवं आहे.
म्हणूनच ही विद्रोहाचं नवं पर्व सुरू झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे होते घनश्यामजी थोरात. त्यांनी नॅशनल आवाजशी खूप वेळ चर्चा केली. तुम्ही टाईम दिला त्याबद्दल नॅशनल आवाज तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस केल्याशिवाय राहू नका, कारण नॅशनल आवाजचा प्रत्येक रिपोर्ट तुम्हाला पोहोचेल. तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.